निश्चित अपडेट तुझ्याकडून घेत राहू कृष्णा, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। आणि आता आपण ही नागपूरमधली दृश्य बघतोय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आपल्या मतदानाचा हक्क बजावतायत। पहिलं मतदान ते करत असतात आणि संघाची शिकवणच आहे की सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि त्या दृष्टीने अनेक वर्षांपासून ते पहिला मतदानाचा हक्क बजावतात आणि आज सुद्धा सकाळीच त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। रजत कडून अपडेट घेऊयात। रजत, नक्कीच अमोल, सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आज 6:45 वाजताच भाऊजी दफ्तरी शाळेमध्ये मतदानासाठी हजर झालेले होते आणि आता ते जे आहे ते मतदान केंद्राच्या आतमध्ये आहेत आणि त्यांनी त्यांचा मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे। त्यामुळे 100% मतदान ज्याच्यासाठी संघाकडून प्रयत्न केले जातात आणि वारंवार समाजामध्ये त्या संदर्भातले प्रयत्नही संघाकडून संघाच्या स्वयंसेवकांकडून केले जातात। त्या अनुषंगानेच आज मोहन भागवत यांनी सकाळी 7 वाजता मतदान केलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की मोहन भागवत जे आहेत ते मतदान करून मतदान केंद्राच्या बाहेर आलेले आहे आणि आता ते मीडिया सोबत बोलणार आहे, प्रसार माध्यमांसोबत बोलणार आहे। त्यामुळे एक मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र संघ मुख्यालय जो आहे तो याच परिसरामध्ये आहे। भाऊजी दफ्तरी शाळेमध्येच संघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा मतदान असतो आणि त्याच अनुषंगाने जे सर्व पदाधिकारी आहेत ते सकाळीच डॉक्टर मोहन भागवत यांच्यासोबत मतदानासाठी या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खुद्द सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क जो आहे तो या ठिकाणी बजावलेला। त्यामुळे 100% मतदानासाठीचे जे प्रयत्न आहेत ते संघाकडून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नागपूरमध्ये मतदानाचा जो प्रतिशत आहे, जी टक्केवारी आहे ती नेहमीच कमी राहिलेली आहे। महानगर असल्या कारणाने या ठिकाणी मतदान जो आहे तो 55-56% पुढे जात नाही आणि त्यामुळेच जेव्हा वाढीव मतदानाचे प्रयत्न प्रशासनाकडून होत असतात तर संघासारख्या समाजासाठी काम करणाऱ्या संघटनेकडूनही ते होणे अभिप्रेत आहे आणि तेच होताना आज आपल्याला त्यासाठीचे प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सरसंघचालकांनी आपल्या कृतीतून 100% मतदानासाठीचे प्रयत्न कसे असावे हे आज दाखवलेले आहे। निश्चित ते प्रसार माध्यमांशी बोलणार आहेत। हो, आता ते प्रसार माध्यमांशी बोलतायत, मात्र प्रचंड गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चित तर मोहन भागवत, सरसंघचालक मोहन भागवत काही बोलतात का ते पाहणं महत्त्वाचं आहे। सकाळीच त्यांनी पहिलं मतदान नागपूरमध्ये आपलं मत नोंदवलेलं आहे। ते काय प्रतिक्रिया देतात मतदान 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 अपना कर्तव्य है और अधिकार भी है। मतदान से हम अपने देश का 5 वर्ष के लिए भविष्य निर्धारित करते हैं एक तरह से, और इसलिए सब लोगों ने मतदान करना चाहिए। देश के हित को ध्यान में रखकर अपना विचार स्वयं करके मतदान करना चाहिए। और इसलिए आज सबसे पहला व्यक्तिगत कार्य मैंने ये किया है कि मैंने मतदान किया है। धन्यवाद। मतदान हे आपलं कर्तव्य आहे आणि आपला अधिकार सुद्धा आहे। मतदानाने येत्या 5 वर्षाकरता आपण आपल्या देशाचं भाग्य निर्धारित करतो आणि म्हणून प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे। 100% मतदार मतदानात आले पाहिजेत। म्हणून आज पहिलं काम जे मी केलं उठल्यावर ते मी मतदान केलेलं आहे। बाकी गोष्टी आज नसतात बोलायच्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।